चला पुढचा पदार्थ अपर्णाताई. सुकेळीच्या पातोळ्या. सुकेळीच्या पातोळ्या. बघूया साहित्य काय आहे. साहित्य आहे, सुकेळी घेतली आहे, हं, गुळ घेतलाय, हं. तांदळाची उकड आहे, वेलची पूड, तूप, ओलं खोबरं आहे, हळदीची पानं आहे, मीठ आहे. बर, हे कुठे मिळतं ही सुकेळी? वसईला आणि विरारला. पण हे काय कंदमूळ आहे का? नाही, हा, अरे हे राजेरी केळी असतात, उन्हामध्ये सुकवली जातात. अच्छा. पण ही सालीसह सुकवली आहेत का? नाही, साल काढून सुकवलेली आहे. बर, ठीक आहे. आणि याचं तुम्ही काप करून घेतले. काप करून घेतली. ठीक आहे, चला काय करूया पहिल्यांदा. पहिला आपण सुकेळीच्या पातोळीचं सारण करूया. सारण. कढई गरम करून ठेवूया. गॅस लावतो आधी. हं. काय काय या सारणामध्ये? आता त्याच्यामध्ये आपण तूप घालूया. घ्या. तूप एवढं पुरे का अजून लागणार आहे? बस बस. आता आपण ओलं खोबरं टाकूया. ओलं खोबरं थोडं भाजूया. गूळ टाकलाय आपण आता. बर, याच्यात काय घालायचं पुढे? पुढे आपण सुकेळी सुकेळीचे टाकूया. काप घाला. सुकेळीचे काप. ही सुकेळी आपण वाफवून घेतली का आधी? नाही नाही, ती अशीच कापून घेतलेली आहे फक्त. बर, ठीक आहे. आता काय वेलची पावडर का? वेलची पावडर घाला. सारण झाल्यावर पुढे काय आहे? पुढे आपण आता हळदीच्या पानामध्ये तांदळाची उकड काढलेली आहे, ते आपण थापून त्याच्यामध्ये सारण भरूया अच्छा, आणि मग स्टीम करूया. स्टीम करायचंय. स्टीम मग करा. आपण एकीकडे स्टीमर गरम हो. करत ठेवू म्हणजे आपला वेळ वाचेल. सारण आपला तयार आहे. गॅस गॅस करतो बंद बंद. करा. हळदीचं पान घेऊया आपण हा, आणि याच्या मागे शिरा असतो, तो थोडासा काढून घ्यायचा. बर. हळदीच्या पानांना आपण तूप लावून घेऊया थोडस. आता पिठाची उकड घेऊया आपण, त्याचा छान असं गोळा करूया. त्याला तांदळाचं पीठ वापरलंय ना? तांदळाचं पीठ. हो, तांदळाचं पीठ. त्याचं हाताने हलकं त्याची पारी पारी करायची करूया. आणि त्याच्यात सुकेळीचं सारण सुकेळीचं भरायचं. सारण भरायचं. वा, छानच आहे की. म्हणजे सगळ्या फ्लेवरचा त्याला एक टच आहे. टच आहे. सुकेळीचा आहे, हळदीच्या पानांचा आहे, तुपाचा आहे, गुळाचा आहे, ओल्या खोबऱ्याचा आहे. हे असं सारण भरून अच्छा, हळदीचं पान हे असं फोल्ड करायचं. मस्त की. हो, छान आहे. थोडं दाबून घ्यायचं म्हणजे सारण बाहेर नाही. हा, आणि तांदळाची ती उकड जी आहे ती फुटणार नाही. हो. छान, मस्त. इकडे स्टीमरला छान वाफ आली बरं का.